नशे के इलाज के लिए युवक को करवाया गया था अस्पताल में भर्ती। दूसरे दिन युवक की मौत। परिवार वालों ने अस्पताल पर लगाया आरोप। दरअसल सोलापुर शहर भवानीपेट होमनगर के रहने वाले 27 साल प्रवीण अमृत करांडे नामी युवक को नशे के इलाज के लिए शहर के एक निजी अस्पताल में भर्ती कराया गया, लेकिन अचानक तबीयत खराब होने पर खुद अस्पताल वाले ही उसे सिविल अस्पताल में भर्ती कराया, लेकिन सरकारी डॉक्टर ने प्रवीण को मृत घोषित कर दिया। मृतक के परिवार वाले अस्पताल वालों पर आरोप कर रहे हैं कि कुछ न कुछ गलती तो अस्पताल के डॉक्टर या फिर कर्मचारियों से हुई है। जब तक उन लोगों पर कार्रवाई नहीं होती हम डेड बॉडी नहीं लेंगे। 8ला उठताय म्हणलं, 8ला उठलं नाही उठला, अजून झोप लागलाय, तुम्ही फोन करू नका म्हणला। फोन केल्यावर 11ला म्हणला आंघोळ केलं, नाश्ता केलं, झोपला म्हणला। आणि 4ला केलं, व्यवस्थित जेवलं म्हणला। आणि 7 वाजता काय म्हणला, मला आदर्श दवाखान्याला मुलाला ठोका कमी व्हायलाय। आदर्श दवाखान्याला मी गेले हुडकत, रिक्षा बंद पडलं। मग तिथं मग फोन केल्यावर मॅडम काय म्हणले, शील आणवलं म्हणले। शील आणवलं म्हणलं तर माझं पेशंट तिथं ऍडमिट केलेलं पेशंट माझं सही नशीन ते रिचार्ज कसं दिलं, शील मध्ये कसं घेतलं सही नशीन ते। मग पळत आले इथं शील मध्ये म्हणल्यावर मी गाडी साडवले हात करून क्वार्सिंग करून त्यानं हात गाडी कुसला डायरेक्ट ह्याच्यामध्ये घातला, ट्रे मध्ये आत घेतला। मला हाकलून दिले, पोलीस तिथं थांबू दिला नाही। माझ्या मुलाला असं हालत केले, त्याने मारलेत, काळा निळा झालाय, तोंडात कापड होतं, मी पुसले, सगळा कापड काढले, कापड घालून त्याने हातपाय बांधून जीव मारलाय माझ्या लेकराला। माझं न्याय द्या, माझं 1.5 वर्षाचं पोरगा आहे बघा, मुलं ते सून आहे, माझं सुनाचं मुलाचं न्याय द्या। माझं एकटाच मुलगा आहे, माझं मोठं दुकान आहे, माझं बंद पडलंय, त्याला डॉक्टरला न्याय द्या, त्याचं डोकं फोडा नाही तर ऍडमिट करा, काय बी करा, माझ्या मुलाला न्याय द्या। रोल स्टार्ट। माझं नाव रविकांत रमेश गोडसे। प्रवीण करंडे यांना मीरा हॉस्पिटल येथे 2 तारखेला संध्याकाळी ॲडमिट केलं होतं व्यसनमुक्ती केंद्रामध्ये। तर काल संध्याकाळपर्यंत 6 वाजेपर्यंत सर्व काही ठीक आहे, तुमचं पेशंट जेवण करून वगैरे व्यवस्थित शांत बसलेला आहे, तुम्ही कुणी इकडे येऊ नका, आम्ही कॉल केल्यानंतर तुम्ही त्यांना बोलायला येऊ शकता असं त्यांनी म्हटलं। पण काल संध्याकाळी अचानक 1.5 ते 2 तासाच्या नंतर त्यांचा फोन आला की तुमच्या पेशंटचे हार्टबीट कमी झालेले आहेत आणि बीपी लो झाले, त्यामुळे आम्ही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन जात आहे। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन जात आहे, तर आम्ही त्यांना सांगितलं की सिव्हिल हॉस्पिटलमध्ये घेऊन न जाता बाकी कुठल्याही अदर हॉस्पिटलमध्ये, स्पर्श म्हणा, अदर हॉस्पिटल किंवा मार्कंडेय रुग्णालय येथे घेऊन जावा, आम्ही तिथे येतो, आमची म्हणजे खर्च करण्याची तयारी आहे। तर त्यांनी आम्हाला फक्त फिरवलं की आम्ही त्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो। तर त्या आम्ही प्रत्येक हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे कोणीही आम्हाला त्यांनी भेटलेलं नाही। डायरेक्ट त्यांनी 8:45, 8:30 दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्रेत घेऊन येऊन त्यांनी पुढच्या ट्रीटमेंटसाठी मृतक आणलेल्या व्यक्तीला ट्रीटमेंटसाठी म्हणून त्यांनी इथं दाखल करून पळ काढून लेडीज पळून गेलेले आहेत। पुढची कारवाईसाठी आमची एवढीच मागणी आहे की न्याय मिळावा। संबंधित व्यसनमुक्ती जे अधिकारी आहे त्यांच्याशी संपर्क साधला का? त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला, परंतु त्यांनी फोन वगैरे काही उचलले नाही, काही रिस्पॉन्स दिला नाही। हॉस्पिटल बंद करून त्यांनी लॉक करून आत बसले होते। आम्ही त्यांना फार विनंती करून फोन केली, तरी देखील त्यांनी फोन उचलले नाहीत। प्रत्यक्षात जशी भेटायला गेलो तरी त्यांचं काही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही। आता तुमची मागणी काय? आमची मागणी काय की आम्हाला संशय आहे, डॉक्टरच्या हातून चूक झालेली आहे की त्यांनी मान्य करावी, त्यांचं गुन्हा त्यांनी मान्य करावं। आमचे व्यक्ती गेलेले आहे, अतिशय लहान वय आहे त्यांचं, तर त्यांचा लहान मुलगा आहे 1.5 वर्षाचा, त्यांची पत्नी आहे, त्यांची पत्नी माझी बहीण आहे, तर तिला न्याय मिळावा ही आमची सर्वांच्या वतीने विनंती आहे।